तर मित्रांनो, मागील 1 वर्षापासून वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचे जे काम आहे, म्हणजे आज या फोटोपर्यंत इमेजपर्यंत आपण आलो, परंतु मागील 1 वर्षाचा आढावा जे की आपला यूट्यूबवरचा व्हिडिओ आहे. आणि यामध्ये आपल्याला मित्रांनो यूट्यूबवर म्हणजे चांगले व्ह्यू यामध्ये आलेले आहेत. परंतु हा सगळा वर्षभराचा प्रवास आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मित्रांनो, आपण पुसद वन विभागात गेलो होतो आणि तिथून लाईव्ह पण केलं होतं आणि तिथला व्हिडिओ पण मित्रांनो काढला होता. त्यानंतर हे दिग्रस दारवा रोडवरील ज्यावेळेला सुरुवातीचे काम होते आणि हे मानोरा वाईगोळ परिसरातील, आणि हा एक शकुंतल्याचा पण व्हिडिओ आपण त्यावेळी मित्रांनो टाकला होता. हे बघू शकतो आपण शकुंतल्याचा ट्रॅक. तर ही सुरुवात वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे अगदीच 1.5 वर्षापासून आता सातत्यानं डेली एक आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. हे आपण एक अगदी सुरुवातीचं अरुणावती नदीवरील पुलाचं काम, त्यानंतर यासोबतच वॉकिंगचे व्हिडिओ मित्रांनो आम्ही टाकत होतो. आणि यामध्ये मग आर्चरीचे असेल किंवा हा आपला इंस्टाग्रामवर सर्वात म्हणजे जास्त 57 मिलियन म्हणजे याला 57 लाख व्ह्यू आलेले आहेत. त्यानंतर हे रानभाज्याचे मित्रांनो व्हिडिओ टाकत होतो. तर ही आपले एकंदरीत मग यामध्ये प्रामुख्यानं आपल्या रेल्वेची अपडेट देणं, हे आपला बायपासवरील ज्यावेळेला पूल बनत होता आणि हा पूल अरुणावती नदीवरला, म्हणजे ह्या आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचा तिवसा दारवा येथीलही काम, म्हणजे दिग्रसपासून तर यवतमाळपर्यंत मित्रांनो 1.5 वर्षापूर्वी त्याही वेळेला पूर्ण काम कशा पद्धतीने चालू आहे ते दाखवलं होतं. आणि हे ज्यावेळेला 50% काम आपल्या पुलाचं बायपास, दिग्रसचा बायपास जो आहे पुसदला जोडणं, त्यावेळेचा आपल्याला दिसत आहे. आणि आता मागील याला 2 महिने झाले या शूटिंगला काकाची मुलाखत आपण घेतो. आणि आता आपण हर्सूल भागामध्ये ज्यावेळेला होळीचा सण होता मित्रांनो, धुलीवंदन, त्या दिवशी घेतलेली शूटिंग. तर हे सगळं आपण मागील 1.5 वर्षापासून डेली अपडेट आपल्या इंस्टावर देत आहे. परंतु 2021पासून मित्रांनो आपलं जे आहे तर डेली अपडेट यूट्यूबवर 8 दिवसाला एक तरी व्हिडिओ येतच होता. हे आपण बघू शकतो मागील 2 महिन्यापूर्वी, 2 ते 2.5 महिन्यापूर्वी जे आपलं वाशिम जिल्ह्यामध्ये आहे तिथली शूटिंग, आणि ही आपली अरुणावती नदीवरील शूटिंग. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अलाइनमेंटचं काम सुरू होत असताना, आणि आपला हा म्हणजे बायपासवरील पूल बनत असताना, आणि हा आपला धावंडा नदीवरील पूल, तिथलंही मित्रांनो ज्यावेळेला अतिशय काम नवीन सुरू झालं असेल, आणि हे जिथं आपल्या दिग्रसचं काम एंड होतं तेही काम. आणि हे मित्रांनो हा ज्या अरुणावती नदीवर तर आपण 15 व्हिडिओ बनवलेले आहेत. आणि आपला हा पुसदचा पूल ज्यावेळेला बनला आहे त्यावेळेचा, आणि हा पूल अर्धा बनत असताना, शेतामध्ये जात असताना तिथे मित्रांनो घेतलेली मुलाखत, आणि हे दैनंदिन काम चालू होतं त्या. आणि हे आपले सगळे मित्रांनो धावंडा नदीवरचा पूल आपल्याला दिसतो आहे. वाईगोळ परिसरामध्येही तेथील काम आपण दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि हे दिग्रसमधले तर मित्रांनो आपला दिग्रस ते हर्सूल यामध्ये जे काही आपण व्हिडिओ बनवले, ह्या आपण बघू शकतो की अर्धाच पूल बनलेला होता, गर्डर अर्धाच टाकण्यात आला होता. तर तिथून त्यावेळेस तिवसा दारवा असेल किंवा अरुणावती नदीवरील पूल असेल, तर मागील सातत्याने 2 वर्षापासून मित्रांनो हे अपडेट चालू आहे. हे आपलं स्टार्टिंगला बनत असताना आपला पुसद बायपासवरचा पूल आपण बघू शकतो. त्यावेळेचे मित्रांनो हे थंबनेल आहेत, ते यूट्यूब आणि इंस्टावर आपण टाकले होते. आणि पावसाळ्यामधलं मित्रांनो कामाची सिच्युएशन, पाऊस आपल्याला इथं दिसतच आहे. हे दैनंदिन वॉकिंगही आमची चालायची, आणि तुम्हाला हे अपडेट आपण देत होतो. तिकडं साईडला आपला एक पूल अरुणावती नदीवरला बघतो आपण की तिथे हे झाले नाही. आणि हे सांगवी रेल्वे जे आपल्या जुन्या रेल्वेचा आहे. त्यानंतर मित्रांनो जालना ते आपला जळगाव ती ट्रेन, त्याचे अपडेट दिले. आणि वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं मित्रांनो डेली अपडेट. आता सध्या आपण इथपर्यंत कसे पोहोचलो, तर दारव्यापर्यंतची शूटिंग हा काल परवाच टाकलेला 29वा रेल्वेचा ब्लॉग दिग्रसवरील. तर इथपर्यंत येण्यासाठी मित्रांनो प्रचंड मेहनत आहे. आता धावंडा नदीवरील पुलाचं काम पूर्ण झालं, हा कालच आपला अपलोड व्हिडिओ झाला. आणि दारवा क्षेत्रामध्ये